स्ट्रेस घ्यायचा नाही, आनंदी राहायचं, टेन्शन घ्यायचं नाही, तरच निरोगी राहाल असं जेव्हा जेव्हा मी मला स्वतःला आणि माझ्या पेशंट्सना सांगते, तेव्हा तेव्हा अगदी समोरून येणारा प्रश्न तो म्हणजे आयुष्यात एवढे ढेगभर प्रॉब्लेम चालू असताना नेमका हा आनंद शोधायचा कसा? हेच या व्हिडिओमधून आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मला माहिती आहे आजचा व्हिडिओ थोडा लांब असणार आहे, पण खूप फायदेशीर असणार आहे. आनंदी राहण्याची पहिली टीप आहे ती म्हणजे कृतज्ञ राहा. आपल्या आयुष्यामध्ये ईश्वराने जे जे आपल्याला दिले त्यासाठी ईश्वराचे आभार माना. तुम्ही ज्यांची कोणाची पूजा करत असाल, ज्या कोणाला मानत असाल, त्याच्याकडे तुमच्याकडे असलेल्या सगळ्या गोष्टींसाठी नेहमी थँक्यू, मला ही गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये दिली असं आपल्या शब्दांनी सांगता यायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, कोणत्या 4 गोष्टी आपण अशा कृतज्ञता व्यक्त करू शकतो? ती म्हणजे ईश्वराने दिलेलं आपल्याला सुंदर शरीर, आपलं रंग, आपला उंची, आपले केस, आपली बोट, आपल्या शरीरामध्ये असलेल्या पचन संस्था, श्वसन संस्था, या सगळ्यासाठी ईश्वराकडे आभार मानायचे. आपल्याला बरेचदा कुणीतरी काहीतरी आपल्या उंचीवरून, आपल्या रंगावरून, आपल्या केसांवरून, आपल्या दिसण्यावरून, आपल्या डोळ्यांवरून, छोट्या छोट्या गोष्टींवरून कोणीतरी काहीतरी बोलतं आणि मग आपल्याला त्याचं दुःख होतं आणि मग आपण आपल्याच शरीराच्या अवयवांना, आपल्या शरीरामध्ये असलेल्या गोष्टींना दोष द्यायला लागतो. आपल्याला बरेचदा असं वाटतं, म्हणजे माझ्या एक्झाम्पल वरून मी देते, तुमची पण उंची जर 5 फुटापेक्षा जर कमी असेल आणि तुम्हाला जर कोणी असं उंचीवरून बोललं तर तुम्हाला खूप वाईट वाटतं. पण माझं सराउंडिंग मला माझ्या आई वडिलांनी इतक्या चांगल्या प्रकारे सांभाळल्यामुळे मला या गोष्टीचं कधीच वाईट वाटलं नाही. 1-2 वेळा वाटलं पण असेल, पण मी पुन्हा जागेवरती आली. पण त्या कमी उंचीचे असल्यामुळे ती उंची किती मोहक आहे, किती क्यूट दिसतो आपण, ह्या सगळ्या गोष्टींनी सगळ्यात मोठा फायदा म्हणजे सगळ्या प्रकारचे, सगळ्या वयोगटातल्या प्रकारचे आपल्याला कपडे घालता येतात. म्हणजे तुम्ही साडी नेसू शकता, छान छान फ्रॉक्स घालू शकता, सगळे वन पीसेस घालू शकता, जीन्स टॉप, म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्ही घालू शकता. प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला आनंद घेता येतो. म्हणजे आपल्याकडे ज्या ज्या गोष्टी आपल्या ईश्वराने दिल्यात शरीराच्या बाबतीमध्ये, त्याचा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे आनंद घेऊ शकता हे जेव्हा जेव्हा तुम्हाला शोधायला यायला लागतं तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला आनंद घ्यायला शिकतो. दुसरी गोष्ट कोणती आहे? ती म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये असलेले नाती, आपल्या आयुष्यामध्ये असलेली माणसं. ती गोष्ट अतिशय महत्वाची आहे की आपल्या आयुष्यामध्ये आपले आई वडील, आपली भावंड, आपला नवरा, आपले सासू सासरे, आपले असंख्य नातेवाईक जे आपला हिताचा विचार करतात आणि ते आपल्या आयुष्यामध्ये आहेत, यासाठी देवाचे आभार मानायचे. देवाला सांगायचे, इतकी गोड माणसं माझ्या आयुष्यामध्ये दिली, ती टिकू देत, त्यांच्या आनंदासाठी मला काम करता येऊ दे. मग आपोआपच ते आपल्या आनंदासाठी काम करतात. त्याच्यानंतर अजून तिसरी गोष्ट ती म्हणजे चांगलं जेवण. बरेचदा आपल्याला आवडीची भाजी नसेल ताटामध्ये तर आपण तक्रार करतो, अरे ही काय आज कसली भाजी बनवली आहे, आणि मग आपण दुःखी व्हायला लागतो. म्हणजे हे छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण ही गोष्ट खूप मोठ्या प्रकारे आपल्यावरती परिणाम करते. तेव्हा तेव्हा आपल्या ताटामध्ये जेव्हा जेव्हा जे जे अन्न येईल तेव्हा शांतपणे नेहमी आपल्याला जे काही खायला मिळतं त्यासाठी देवाचे आभार मानायचे. अजून एक गोष्ट मी खूप जणांना तक्रार करताना पाहते, ती म्हणजे नोकरी आणि व्यवसाय. म्हणजे बरेचदा माझ्या ऑफिसमध्ये ह्या गोष्टी चालू आहेत, माझ्या व्यवसायामध्ये ह्या गोष्टी चालू आहेत, आणि सतत त्या गोष्टीबद्दल नेगेटिव्ह बोलत राहायचं. बरेचदा आपण हे विसरून जातो की याच जॉबसाठी, याच व्यवसायासाठी आपण किती प्रयत्न केलेत. आणि असं जेव्हा वाटतं ना आपल्याला की हे खूप चुकीचं आहे किंवा इथे खूप त्रासदायक सिच्युएशन आहे, तेव्हा तेव्हा आपल्या व्यवसायाचा, आपल्या जॉबचा पहिला दिवस आठवायचा. आपण किती खुश होतो आपल्याला ती नोकरी मिळाली, कारण तेव्हा आपल्याला ती गरज असते. आणि ती नोकरी मिळाली, आपण त्या डेस्कवरती जाऊन बसतो, आपण तो व्यवसाय चालू केलाय, आपण त्या ऑफिसमध्ये जाऊन बसतो, काहीही असेल तुम्ही जे काही करत असाल, आणि अशा वेळेस आपल्याला तो आनंद जो आहे ना तो जाणवतो. दुसरी गोष्ट नेहमी लक्षात ठेवायचं की खूप अशी जगामध्ये लोक आहेत की ज्यांना नोकरी नाहीये, व्यवसाय करता येत नाहीये. त्याच्यामुळे आपल्या नोकरीमधून जे काही आपल्याला पैसे मिळतात त्याचा आपल्याला छान उपभोग घेता येतोय. आपल्या आयुष्यामध्ये जे काही फायनान्शियल स्टेबिलिटी आहे ती आज त्या गोष्टींमुळे आहे. म्हणजे थोडक्यात काय करायचंय आपल्याला, आपल्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला असं वाटतंय की यामुळे मला थोडासा प्रॉब्लेम होतोय किंवा यामुळे माझ्या आयुष्यामध्ये थोडेसे त्रास आहेत, तेव्हा तेव्हा त्याचे पॉझिटिव्ह बाजू बघण्याचा प्रयत्न करायचा. आनंदी राहण्याची दुसरी टीप आहे ती म्हणजे डू हॅपी ऍक्शन्स. हो, आवडत्या गोष्टी किंवा आवडत्या कृती करायच्या. ते कसं काय?
आपल्या घरामध्ये जे जे बेस्ट आहे ते आपल्यासाठी वापरायचं. मला मान्य आहे आपली भारतीय संस्कृती अतिथी देवो भव अशी असते, त्यामुळे आपण एखादा चांगला काचेचा सेट आणला किंवा एखादा चांगला चांदीच्या ग्लासांचा सेट आणला तर आपण काय करतो, ते कपाटामध्ये पॅक करून ठेवतो आणि आपण असं म्हणतो पाहुणे आल्यानंतर किंवा एखादा कार्यक्रम असेल तेव्हा आपण ते काढूया आणि ते वापरूया. पण मी तुम्हाला सांगते तेव्हा एवढी घाई असते आणि आता आपण प्लास्टिक्स आणि कागदाचे ग्लास आणि पेपर्स वापरतो, त्याच्यामुळे त्या गोष्टी वापरात येत नाही आणि मग त्या गोष्टी वर्षानुवर्ष कपाटामध्ये राहतात, आपण त्याचा उपभोग घेत नाही. म्हणून ज्या ज्या गोष्टी बेस्ट आहेत त्या त्या आपल्यासाठी वापरायचं. मग ते काय असू शकतं, आपल्याला एखादा सेट आपण नवीन आणलाय, त्याच्यातला तो सेट आपल्याला खूप आवडलाय. जर तुम्ही चहा कॉफी पित असाल किंवा दूध पित असाल किंवा आपल्याला रोजचा आपण पाणी पितो, तर त्यासाठी आपल्याला जर ते ग्लास आवडलं, तो सेट आवडला, तर त्यातला तो एक ग्लास आपल्या स्वतःसाठी वापरायचा. खूप छान फिलिंग येतो, खूप मस्त वाटतं आपल्याला. दुसरी गोष्ट, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, म्हणजे तुम्ही छानसा कानातले घेतलेत आणि आपण असं ठरवतो की आपण वापरूया ते, की एखादं कुठचं तरी हा कुर्ता, हा ड्रेस ह्याच्यावरती ते घालूया असं आपण ठरवतो. स्पेशली मुलींसाठी सांगते मी हे. आणि मग बरेच वर्ष ते तसंच पडून राहतं आणि मग आपण ते काहीच वापरत नाही. आपल्याला असं वाटायला लागतं की अरे हा, हे जरा जास्तच होणार आहेत कानातले आज, आपण कसे घालून जाणार वगैरे. पण मी सांगते आपल्याला कॉन्फिडन्स असेल ना, आपल्याला असं वाटत असेल की हे माझ्यावर छान दिसतंय, सुंदर दिसतंय, बिंदास्त घालायचं, बाहेर पडायचं. अजून एक आपल्या भारतीयांना लागलेली घाण सवय ती म्हणजे ढीगभर सोनं घ्यायचं, वापरायचं नाही. माझे वडील गमतीने म्हणतात सोनं घ्यायचं आणि लोखंडाच्या कपाटामध्ये ठेवायचं. खरं तर सोनं ही अशी गोष्ट आहे जी अंगावरती झिजली पाहिजे. मान्य आहे सेफ नाहीये, पण एखादे छानसे छोटेसे कानातले, रिंग्स, आपली साखरपुड्याची अंगठी असते, आपल्या लग्नातली एखादी छानशी पैंजण असते आपल्याला घातलेली, अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या कपाटामध्ये ठेवण्यापेक्षा त्या वापरा. वस्तू वापरल्या की त्या खूप चांगल्या राहतात, त्याचा आनंद मिळतो. लक्षात घ्यायचंय आपण वस्तूंसाठी नाही आहेत, वस्तू आपल्यासाठी आहेत आणि जर त्या आपण वापरल्या, त्याचा आनंद घेतला तर आपल्याला इतकं छान वाटतं. हे जे मी आता कानातले घातलेत ना, ते जवळजवळ मी 9वी-10वीला असताना घेतलेले आणि मी ते इतके वापरलेत, मला इतकं छान वाटतं ते वापरल्यानंतर, कारण त्याचे घेतलेले सगळे पैसे फिटलेत. म्हणजे तुम्ही जेव्हा ती वस्तू विकत घेता तेव्हा त्याची उपभोग घेऊन त्या वस्तूचा वापर करून त्याचे पैसे फिटवायचे आणि त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या हॅपी ऍक्शन्स आहेत. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की आपण 4 ड्रेस नवीन घेतलेत, 4 कुर्ते नवीन घेतलेत, तर आपण काय करतो, एखादाच कुर्ता काढतो आणि मग तोच घालून सतत वापरत राहतो. मग असं न करता ते 4 कुर्ते छान प्लॅन करायचे, आज मी हा कुर्ता घालणार, उद्या तो, परवा तो, असे 4 दिवस प्लॅन करायचे आणि ते 4ही कुर्ते घालायचे. आणि मला माहिती आहे हे सगळं करायला खूप एफर्ट्स घ्यावे लागतात, कारण हॅपी ऍक्शन्स आपल्याला माहीत जरी असले तरी आपण ते घेत नाही. यासाठी दिवस प्लॅन करून आपल्याला ते हॅपी ऍक्शन्स घ्यायचे. दुसरं अजून काय करू शकतो, आपल्याला फॉर एक्झाम्पल मी एक मूवी बघितला होता, मला आठवत नाही त्या मूवीचं नाव, तर त्या स्त्रीला सासू आणि सुना अशा ते बसलेले असतात. ती असं म्हणते की मला अमुक अमुक भाजी, भेंडीची भाजी आपण असं समजूया, मला त्या मूवीचं नाव आठवत नाहीये. काय त्या मूवीचं नाव, लापता लेडीज ना मूवी आहे. त्याच्यामध्ये एक कन्व्हर्सेशन खूप सुंदर आहे, ज्याच्यामध्ये ती जी चेंज होऊन आलेली सून असते ती असं म्हणते की कमल ककडी ची जी भाजी आहे ती का नाही करत. तर ती म्हणाली की आमच्या घरामध्ये माझ्या नवऱ्याला आणि माझ्या मुलाला आवडत नाही, त्याच्यामुळे मी ते करून सोडून दिले आणि मला आता आठवतही नाही तिची चव कशी होती आणि मला ती इतकी प्रचंड आवडायची. मग ती असं म्हणते की का नाही बनवत आपण किंवा का नाही करत. तर ती म्हणते अब औरतों के पसंद का खाना बनेगा क्या घर में. म्हणजे घरामध्ये ती गोष्ट कोणाला आवडत नाही म्हणून आपल्यासाठी ती आपण करायचं सोडून देतो. मेल फिमेल दोघंही थोड्याफार प्रमाणामध्ये कुठे ना कुठे ही गोष्ट करतात आणि मग नंतर आपल्याला असं उगाचच वाटायला लागतं की माझी किंमत नाहीये किंवा मला असं वेगळं केलेलं आहे. तुम्हाला सांगते ह्या सगळ्या गोष्टीची सुरुवात आपण करतो. आपल्याला जर असं वाटतंय कमल ककडी की सब्जी जर तुम्हाला आवडते तर ती करून खायची, तेव्हा ती असं सांगते की नसेल घरामध्ये कोणाला आवडत, स्वतःसाठी करायला पाहिजे. त्याच्यामुळे हॅपी ऍक्शन्स करायच्या. आनंदी राहण्याची तिसरी टीप आहे बी प्रोडक्टिव्ह, कार्यरत राहा. तुम्हाला माहिती आहे जेवढं आपल्याला काम करून थकायला होतं त्यापेक्षा मी आज दिवसभरामध्ये काहीच काम केलं नाही या भावनेने जास्त थकायला होतं. त्यामुळे मी ज्या गोष्टी काही करते त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. दिवस प्लॅन करायचा. मला आजच्या दिवसामध्ये काय करायचं हे सकाळी उठल्यावरती लिहून काढायचं. त्यासाठी तुम्ही स्टिकर, वही किंवा फळा वगैरे वापरू शकता. किंवा
आदल्या दिवशी रात्री सुद्धा तुम्ही प्लॅन करू शकता. डेट टाकायची आणि डेट वाईज प्लॅन करून लिहायचं. अशामुळे काय होतं, आपली दिवसभरामध्ये ती कामं झाली आहेत त्याचा आपल्याला आनंद होतो. आपल्याला असं वाटतं की चला आपण दिवसभरामध्ये काय काय गोष्टी केल्या आणि त्याच्यामुळे आपल्या आवडत्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला थोडासा वेळ पण मिळतो. म्हणजे काय होतं, समजा जर आपल्याकडे घरामध्ये 10 कामं असतील तर त्यातली 8 कामं लिहून काढायची. 2 कामांचा जो वेळ आहे तो आपल्या स्वतःसाठी ठेवायचा. आणि समजा आपल्या स्वतःसाठी म्हणजे काय, तुम्हाला काही तुमचं काम असेल ते करू शकता, अदरवाईज आराम करू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आठवड्याभराची पूर्ण जर कामं तुम्ही लिहून काढली आणि त्या आठवड्याभराची कामं केल्यानंतर त्यातला एखादा दिवस छान लोळून काढला, छान आराम करून काढला तरी सुद्धा गिल्ट येत नाही आणि असं मस्त आनंदी वाटतं, छान वाटतं. आळशीपणा आपल्यामध्ये आहे असं वाटत नाही. दुसरी गोष्ट, याच्यासाठी काय काय वापरायचंय तर वही पेन पण वापरू शकता किंवा स्टिकर्स जे असतात चिटकवायचे ते तुम्ही फ्रीजवरती म्हणजे जिथे तुम्ही समोर नेहमी असता किंवा कपाटावरती किंवा तुम्ही समजा अभ्यास करत असताल तर स्टडी टेबलच्या समोर तुम्ही लावू शकता. त्याच्यामुळे तुमचे ते सतत नजरेसमोर राहील आणि यामुळे आपल्याला बेस्ट देता येतं, आपल्याला प्रोडक्टिव्ह राहता येतं. खरं तर या विषयावरती एक वेगळा व्हिडिओ बनवेन मी की प्रोडक्टिव्ह कसं राहायचं आणि कशी छान छान कामं आपल्याला छान छान वेळेमध्ये करता येईल आणि आपल्या संपूर्ण शरीराला मनाला आराम देऊन आनंदी राहण्याची आपली चौथी टीप आहे ती म्हणजे ध्येय ठरवा, गोल ठरवा. आयुष्यामध्ये काय करायचंय, कारण जर आपण ठरवलेलं नसेल तर असं दिशाहीन सगळं चालायला लागतं आणि मग वर्षानुवर्ष 2019, 20, 21, 22, 23, 24 आणि आता 25 कशी पटापट उलटून जातात आपल्याला कळत नाही. जेव्हा आपण ध्येय ठरवतो तेव्हा आपण बिझी राहतो आणि आपल्याला त्या ध्येयावरती काम करता येतं. अजून एकदा पुन्हा सांगते, ध्येय पण ठरवायचं असेल लिहून काढायचं, त्यासाठीच्या स्टेप्स लिहून काढायच्या. बाय द वे, तुमचं ध्येय किंवा गोल तुम्हाला ठरवायचं असेल तर 10वी 12वी नंतर काय करायचं हा व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन आणि किंवा इथे वरती पण लिंक तुम्हाला भेटेल. तर त्याच्यामध्ये असे 5 पॉईंट सांगितले की तुम्ही तुमचं ध्येय किंवा तुमचं करिअर कसं ठरवू शकता. ते फक्त 10वी 12वी साठी नाही तर सगळ्याच वयोगटातल्या लोकांना अप्लाय होतं. त्याच्यामुळे तो व्हिडिओ बघून तुम्ही त्याच्यावरती थोडासा अभ्यास करून तुम्हाला काय हवंय ते ठरवू शकता. तर ध्येय ठरवल्यामुळे काय होतं, तुम्ही दिशाहीन होत नाही, तुम्हाला दिशा तुमच्या माहिती असतात तुम्हाला काय करायचंय आणि त्यामुळे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे आनंद मिळतो. जेव्हा एक एक स्टेप तुम्ही त्या ध्येयाच्या त्या गोलच्या समोर जाता, पुढे जाता, तेव्हा तुम्हाला खूप आतून चांगलं वाटायला लागतं. त्या आनंदी राहण्याची 5वी टीप आहे डिलीट टॉक्सिक पीपल फ्रॉम युअर लाईफ. तुमच्या आयुष्यामधून टॉक्सिक लोकांना बाहेर काढा. खूप संवेदनशील विषय आहे हा, पण मी माझ्या पर्सनल अनुभवातून सांगते, स्वतःच्या स्वानुभवातून सांगते. आपण आपली प्रगती, आपण आपला आनंद, आपण आपलं यश टॉक्सिक एनर्जीला, टॉक्सिक लोकांना जवळ ठेवल्यामुळे, आपल्या आयुष्यामध्ये त्यांना ठेवल्यामुळे दूर करतो. आपलं यश आपण पुढे ढकलतो आणि त्यामुळे वेळीच ज्या नातेसंबंधांमधून आपल्याला बाहेर पडायचं आहे तिथून बाहेर पडा. तुम्हाला सांगते, आपण काय करतो, आपण आणि मी कसे स्पष्ट बोलू या सगळ्या गोष्टींमुळे तो त्रास, ते दूषण आपण सहन करत राहतो आणि त्याच्यामुळे मग नंतर काही वर्षाने आपण त्याच व्यक्तींना आणि त्या सिच्युएशनला, त्या परिस्थितीला दोष देत बसतो आणि मग शेवटी आपल्या हातात काहीच उरत नाही पश्चातापाशिवाय. त्याच्यामुळे वेळीच वेगवेगळ्या, आता याच्यावर सुद्धा एक वेगळा व्हिडिओ बनवेन मी की कसं ही सगळी प्रोसेस असते आणि याच्यामधून तुम्हाला कसं बाहेर पडायचंय. आता बरेच जण मला असं लोक म्हणतात की तुझं काय बुवा, तुझं बरं आहे, तुला सगळ्या बाजूने खूप चांगली नाती मिळाली, तुला खूप चांगली लोक मिळाले, त्याच्यामुळे तू हे खूप सोप्या पद्धतीने सांगतेस मला. पण देवाने सद्गुरू कृपेने माझ्या आयुष्यामध्ये मला खूप सगळ्या गोष्टी चांगल्या मिळाल्या. पण आपण स्वतः ठरवतो आपल्या आयुष्यामध्ये कोण येणार आहे आणि कोण आयुष्यातून जाणार आहे. त्याच्यामुळे जर समजा तुमच्या आयुष्यामध्ये अगदी जवळची लोक आहेत, म्हणजे अगदी आई वडील, दुर्दैवाने काही लोकांच्या आयुष्यामध्ये भावंड, आई वडील, पती पत्नी, सासू सासरे, म्हणजे अगदी जी जवळची लोक असतात तीच टॉक्सिक असतात आणि त्याच्यामुळे त्यांचं मानसिक आरोग्य खूप बिघडतं. आणि अशा वेळेस आपल्याला त्यांचे टोमणे सहन करणं, त्यांच्या बोलणी सहन करणं, त्यांचं वागणं सहन करणं याच्या पलीकडे पर्याय उरत नाही. मग अशा वेळेस काय करायचंय, तर आपली जी शक्ती आहे, आपल्या मनाची जी ताकद आहे ते आपल्याला खूप चांगली ठेवायची. आणि त्यासाठी नेमकं काय करायचं हे मी तुम्हाला पुढच्या टॉपिक मधून सांगणार आहे, पुढच्या टीप मधून सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही जर व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहात याचा अर्थ तुम्हाला व्हिडिओ आवडतोय. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नमस्कार, मी योगश्री वीणा. या चॅनलवरती आपण दर आठवड्याच्या मंगळवारी
योग या विषयावरती आणि दर आठवड्याच्या शनिवारी सॅटरडे शेअरिंगच्या भागामध्ये आजच्या सारखेच वेगवेगळे खऱ्या आयुष्यातल्या प्रश्नांवरची उत्तरं योग या तत्वज्ञानातून कसं शोधायचे, कशी या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सापडतील याचा आपण प्रयत्न करत असतो आणि मी ते तुमच्यासोबत शेअर करत असते. तर आनंदी राहण्याची 6वी टीप आहे, नामस्मरण करा, भजन करा. ट्रस्ट मी, जेव्हा जेव्हा तुम्ही करायला सुरू कराल ना तेव्हा तेव्हा नामस्मरणाने तुमच्या आयुष्यातल्या घटना, तुमच्या आयुष्यातली परिस्थिती बदलते. तुमच्या आयुष्यामध्ये येणारा क्षण बदलतो. ते नामस्मरण कसं करायचं, भजन कोणाचं करायचं, कीर्तन कोणाचं करायचं, हे पूर्णतः तुमची कोणावर श्रद्धा आहे, तुम्ही कोणाला मानता, तुम्ही कोणती फिलॉसॉफी फॉलो करता याच्यावरती डिपेंड असतं. आणि नामस्मरण केल्यामुळे आपल्या शरीराला जशी जेवणाची भूक असते, आपल्या शरीराला जसं अन्न लागतं, तसंच आपल्या आत्म्याला सुद्धा नामस्मरण ही त्याची गरज आहे. आणि ते केल्यामुळे आपल्याला आतूनच चांगलं वाटायला लागतं आणि आपण आनंदी राहतो. आनंदी राहण्याची 7वी टीप आहे, ती म्हणजे हेल्दी खा. मी व्हिडिओच्या नेहमी शेवटाला सांगत असते, हेल्दी खा, हेल्दी राहा, निरोगी जगा. तुम्हाला माहितीये, आनंदी राहण्यासाठी आपल्या मेंदूमध्ये सेरोटोनिन नावाचं एक केमिकल, एक रसायन स्त्रवत असतं. आणि ते कशामुळे क्रिएट होतं, कशामुळे चांगलं तयार होतं, ते म्हणजे चांगल्या खाण्यामुळे. गट हेल्थ म्हणून तुम्ही शब्द ऐकलाच असेल. तर संशोधनामध्ये असं दिसून आलंय की तुमच्या मेंदूमध्ये जे केमिकल तयार होते ते जास्तीत जास्त तुमच्या आतड्यांमध्ये तयार होते. याचा अर्थ तुम्ही जी गोष्ट खाताय त्यामुळे सुद्धा तुमचा मूड कसा राहणार आहे, तुमचा स्वभाव कसा होणार आहे हे डिपेंड करतं. त्याच्यामुळे हेल्दी खा, छान छान गोष्टी खा, क्लीन फूड खा, डायटिशियन कडून तुमचा आहार लिहून घ्या. तुमच्या कोणत्या डेफिशियन्सीज असतील, तुम्हाला कोणत्या गोष्टींची गरज आहे किंवा कोणत्या गोष्टी कमी करायच्यात, या सगळ्याच्या नुसार तुमचा आहार लिहून घ्या. एक्सपर्ट्सना भेटा आणि त्याच्यावरती काम करून थोडेसे त्यांनाही पैसे द्या. आणि कारण आपल्याला असं वाटतं की आपण यासाठी पैसे मोजतो, अरे खाणं लिहून घेण्यासाठी काय पैसे द्यायचे. पण तुम्हाला सांगते, आपण तेव्हा इन्व्हेस्ट केलेले पैसे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. आपण हॉस्पिटल्समध्ये लाखोंचं बिल भरतो, पण आपल्याला साधे 1000-1200 किंवा 2-3 हजार रुपये द्यायला सुद्धा असं वाटतं की अरे एका डाएट प्लॅनचे काय एवढे पैसे द्यायचे. पण एवढे पैसे दिल्यानंतर ते 1000-1200 ते 2000-3000 जे काही त्यांचे चार्जेस असतील ते दिल्यानंतर तुमचं पुढचं लाखोचं बिल वाचणार आहे, हे आपल्याला लक्षात येत नाही. आणि त्याच्यामुळे पुढचा धोका टाळण्यासाठी आपण आत्ताच चांगलं खाल्लं पाहिजे, चांगल्या चांगल्या गोष्टी पोटामध्ये गेल्या पाहिजेत, तरच आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि तरच आपण आनंदी राहू. आनंदी राहण्याची 8वी टीप आहे, माइंडफुल एक्सपेन्सेस. हे बघा, आपल्याला सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही. त्यामुळे क्वालिटी गोष्टींवरती खर्च करा. उगाचच आवडलंय, उगाचच दिसलंय म्हणून गोष्टी विकत घेऊन संचय करायचा नाही. आपल्याला खूप अशी सवय असते, अरे हे एक्स्ट्रा हवंय, ते एक्स्ट्रा हवंय, आणि आपण सगळं असं जमा करतो आणि त्याचा ढीग लावतो. घरामध्ये पसारा होतो. घरामध्ये पसारा असल्यामुळे विचारांचा पसारा होतो, काही सुचत नाही. म्हणून नेहमी ज्या ज्या गोष्टी लागतील तेवढ्या गोष्टी लिहून काढायच्या आणि तेवढ्याच गोष्टी विकत घ्यायच्या. आणि त्या गोष्टी घेतल्यानंतर, त्या क्वालिटी घेतल्यानंतर, चांगल्या प्रकारच्या घेतल्यानंतर त्याचा पुरेपूर वापर करायचा. याच्यावरती मला खूप चांगला एक डिटेल व्हिडिओ करायचा आहे, कारण आत्ताच मी लग्न केलंय आणि त्याच्यामुळे मला माहिती आहे की एक्सपेन्सेस किंवा खर्च जे असतात ते कसे पटापट होतात, पैसे पटापट संपतात. आणि तुम्हाला एक गंमत सांगते, स्त्री आणि पुरुष दोघांच्याही बाबतीतली, चांगलं वाटत नाहीये आतून म्हणून आपण शॉपिंग करायला जातो आणि मग पैसे संपल्यानंतर, बँक बॅलन्स बघितल्यानंतर आपण दुःखी होतो, आनंद हिरावला जातो आपला. आणि म्हणूनच क्वालिटी गोष्टींवरती स्पेंड करायचं, माइंडफुल एक्सपेन्सेस करायचे. नेहमी लक्षात ठेवायचं, पैसे सुख देत नाहीत, पण पैशाने कम्फर्ट विकत घेता येतो. आनंदी राहण्याची 9वी टीप आहे, व्यायाम करा, मेडिटेशन करा. आपल्या चॅनलवरती आपण दर आठवड्याच्या मंगळवारी योग या विषयावरती वेगवेगळ्या व्यायामाचे, प्राणायामाचे व्हिडिओ तर आपण पोस्ट करत असतो. त्याच्याशिवाय या चॅनलवरती सगळ्यात पहिला व्हिडिओ जो पोस्ट केलाय गुढीपाडव्याच्या दिवशी, तो जर बघितला नसेल तर नक्की बघा. मेडिटेशनवरचा व्हिडिओ आहे, मेडिटेशन करा आणि त्याच्यामुळे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मनशांती मिळेल. तुम्हाला तुमच्या विचारांची अलाइनमेंट करता येईल. दुसरी गोष्ट, व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीराची योग्य हालचाल होते आणि ते योग्य हालचालीमुळे आपल्या शरीरामध्ये जे जे केमिकल कुठे कुठे व्यवस्थित स्त्रवायचं आहे आणि कुठे वेगवेगळ्या ठिकाणी शरीराला पोचवायचं आहे, तिथे ते शरीराला पोचवता येतं आणि आपण शांत राहतो. आपल्याला आनंदी वाटायला लागतं. व्यायाम केल्यामुळे आपलं आरोग्य सुद्धा चांगलं राहतं आणि त्यामुळे आनंदी राहण्याचा अजून एक मार्ग आपल्यासाठी खुला होतो. आनंदी राहण्याची सगळ्यात शेवटची आणि टिपिकल अशी
टीप ती म्हणजे छंद जोपासा. मला माहितीये अगदी लहानपणापासून आपल्याला आनंदी राहण्यासाठी छंद जोपासा, आवडेल ती गोष्ट करा असं सांगितलं जातं. पण तुम्हाला खरं सांगू का, गृहिणी स्पेशली किंवा जॉब करणाऱ्या सुद्धा मुलं मुली, स्त्री पुरुष दोघांनाही जसे जसे आपण मोठं व्हायला लागतो तसं तसं आपल्याला आपले छंद जोपासायला वेळ मिळत नाही. आपल्याला असं कोणीतरी लहान मुलाने चित्र काढलं किंवा छान डान्स केलं तर आपण असं म्हणतो, अरे मी पण शाळेत असताना किती छान डान्स करायचे, मी पण शाळेत असताना किती छान चित्र काढायचे. आणि मग आपण दुःखी होतो की अरे आपण ही गोष्ट करतच नाहीये. आणि तुम्हाला सांगू, लहान असताना ज्या ज्या गोष्टी आपण करायचो त्या जर आता करायला घेतल्या ना तर आपल्याला त्यातून खरंच आनंद मिळतो. फॉर एक्झाम्पल, आपल्याला जर चित्र काढायला आवडत असेल तर ते चित्र काढा. आपल्याला जर असं वाटत असेल की मला छान जेवण बनवता येतं तर ते करा. किंवा आपल्याला असं वाटतंय मला छान मेकअप करता येतो तर ते करा. आपल्याला असं वाटतंय छान हेअरस्टाईल येते तर ती करा. ज्या ज्या गोष्टी आपल्याला करायला आवडतात त्या करायच्या. त्यासाठी वेळ कसा काढायचा हे मी तुम्हाला बी प्रोडक्टिव्हच्या टॉपिकमध्ये तर सांगितलेलंच आहे. त्या टिपेमध्ये मी तुम्हाला सांगितलं की कसं सगळं लिहून काढायचं आणि कसा आपल्यासाठी वेळ ठेवायचा. तर या होत्या आनंदी राहण्याच्या 10 टिपा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ खरंच मनापासून आवडला असेल, तुमच्या आयुष्यामध्ये याने थोडा जरी तुम्हाला फायदा झाला असेल, उपयोग झाला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल वरती क्लिक करायचं, ज्याच्यामुळे माझ्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या मित्रमैत्रिणींना, तुमच्या जवळच्यांना, ज्यांना तुम्हाला आनंदी पाहायचं त्यांना शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा, निरोगी जगा.